नमस्कार. आज आम्ही घेऊन आलेलो आहोत वर्षभर टिकणारं गोड आंबट कैरीचे लोणचं. हे एक खानदेश स्पेशल लोणचं आहे. आता चला सुरू करूया. आम्ही इथं 10 किलोच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना रात्रभर आम्ही पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते आणि सकाळी आम्ही इथं त्यांना चांगलं धुवून पुसून घेतलेले आहे. हव्या तशा आपण इथं फोडी कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीत सगळ्या कैऱ्या फोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांना एका सुती कापडावरती पसरून घ्यायच्या. या सर्व कैऱ्यांना चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचे आहे. जर या कैऱ्यांमधून ओल्या राहिल्या तर लोणचं लवकर खराब व्हायचा चान्स असतो. अशा प्रकारे सगळे मसाले पसरवून घ्यायचे. सगळ्यात खाली टाकायचे खडे मसाले आणि नंतर त्याच्यावरती दुसरी लेअर टाकायची बडीशेप, तेजपत्ता आणि मेथी आणि तिसरी लेअरमध्ये मोहरीची डाळ टाकायची आणि चौथी लेअरमध्ये धने टाकायचे आणि एका साईडला लसूण आणि चटणी पावडर मिक्स करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये आता तेल कडकडीत गरम करून आपण ओतणार आहोत. धने पावडरवरच एका साईडला हिंग, खडा हिंग कुटून टाकायचं. अशा प्रकारे 2 किलो तेल कडकडीत टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून टेस्ट करायचं. टाकलंय आपलं तेल, आता आपण ह्या मसाल्यामध्ये टाकू. अशा प्रकारे हळूहळू तेल टाकायचं गरम आणि मसाला बरोबर फ्राय होत जातो. एक साईडने आपण टाकत चालायचं. सुरुवात लसूण मिरचीच्या पेस्ट पासून करायची आणि हळूहळू पूर्ण मसाल्यावर टाकायचं ते. अशा प्रकारे व्यवस्थित तेल सगळं ओतून मिक्स करून घ्यायचं. याच प्रमाणाने जर मीठ आणि तेल घेतलं तर लोणचं जास्त दिवस टिकेल. हे चांगलं एकजीव करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या सुक्या कापडाने पुसून घ्यायच्या आहे. एकदम कोरड्या करायच्या आहे. दहा किलो कैऱ्यांसाठी 3 किलो गूळ आम्ही इथं घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त करू शकता. हे मिश्रण आता थंड झालेलं आहे, तर आता गूळ आपण याच्यात टाकूया.
अशा प्रकारे हे सगळं एकजीव करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये हळूहळू करून थोडे थोडे कैऱ्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या. अशा प्रकारे दररोज कालवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे याला. या 10 किलोच्या लोणचाची अचूक अशी सामग्री डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघायला विसरू नका. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.